नमस्कार विद्यार्थी मित्रों, आमचे यूट्यूब चॅनल सायन्स अँड एज्युकेशन कॉरिडॉर यामध्ये आपले सर्वांचे स्वागत। बीएड कॅप राऊंड 2 या अंतर्गत आपली जी आज अलॉटमेंट होणार होती म्हणजेच कॉलेज अलॉटमेंट त्या संदर्भातील हा व्हिडिओ। आपण आमच्या चॅनलवरती अजूनही नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच व्हिडिओ आवडल्यास नक्कीच मित्रपरिवारामध्ये शेअर करा। यासाठी आपल्याला जावं लागेल सीईटी सेलच्या वेबसाईटवरती, ती म्हणजेच cetcell.mahacet.org। आपण इथे सीईटी सेल टाईप करून इथे पोहोचलो आहोत। यामध्ये आपल्याला जी फ्रंट पेजला cetcell.mahacet जी वेबसाईट दिसते त्याला क्लिक करूया। याला क्लिक करताच परत आपण एका पेजवरती पोहोचतो, जेथे आपल्याला इथे ॲडमिशन प्रोसेस अकॅडमिक इयर 2024-5 हे पाहायला मिळतं। त्याला आपण क्लिक करूया। याला क्लिक करताच परत आपण एका पेजवरती पोहोचतो, जेथे आपल्याला कॅप राऊंड 2024-25 हे पाहायला मिळतं। त्यानंतर हायर एज्युकेशन या अंतर्गत येणारं आपले पोस्ट ग्रॅज्युएशन कोर्सेस म्हणजेच एमएड एमपीएड, त्यानंतर इंटिग्रेटेड कोर्सेस म्हणजेच बीएड एमएड इंटिग्रेटेड कोर्स LLB 5 इयर्स 3 इयर्स, यानंतर आपला जो कोर्स आहे तो म्हणजेच बीएड हा आपल्याला इथे पाहायला मिळतो। आपण बीएड याला क्लिक करूया। याला क्लिक करताच आपण परत एका पेजवरती पोहोचतो। त्या बीएड टॅबला क्लिक करताच आपण ह्या पेजवरती पोहोचलो आहोत, जेथे आपण पाहू शकता एक रनिंग नोटिफिकेशन आपल्याला इथून रन होताना पाहायला मिळते, ज्यामध्ये आपणाला राउंड सेकंड अलॉटमेंट हॅज बीन प्लेस। त्या नोटिफिकेशनला क्लिक करताच आपण इथपर्यंत आलो आहोत। आपण इथे पाहू शकता ॲक्च्युअल हे नोटिफिकेशन 22/8/2024ला रिलीज झालेलं आहे, परंतु आपल्या सीईटी सेलने ते लेट आपल्याला ते डिस्प्ले केलेलं आहे। तर 26 तारखेला आज आपल्याला ते डिस्प्ले झालेलं पाहायला मिळतं। तर पहा नोटिफिकेशन काय म्हणतं आहे। तर नोटिफिकेशनमध्ये आपला जो कॅप राऊंड सेकंड आहे याच्या अलॉटमेंटबद्दल आपल्याला माहिती दिलेली आहे। ही जी माहिती आहे ती गॅजेटच्या स्वरूपात आहे। तर कॉलेज आर रिक्वेस्टेड नॉट व्हेरीफाय द डिटेल्स फील्ड इन सीईटी ॲप्लिकेशन फॉर्म। आपला जो सीईटी ॲप्लिकेशन फॉर्म आहे त्यात आपली चुकून एखादे क्वालिफिकेशन संदर्भात किंवा कुठल्याही बाबी संदर्भात जरी आपल्याला चूक असेल तर त्याला गृहीत धरू नका, आज सीईटी सेलचं म्हणणं आहे। सीईटी सेल म्हणतं की फक्त त्यांचं जे ॲप्लिकेशन फॉर्म आहे तो तात्पुरता होता, सीईटीसाठी होता। तर आता व्हेरिफिकेशन जे करायचं आहे त्या संदर्भात तिथे माहिती दिलेली आहे। कॉलेज हॅज टू व्हेरीफाय डिटेल्स फील्ड इन कॅप ॲप्लिकेशन फॉर्म ओनली। तर तुम्ही कॅप राऊंड भरताना रजिस्ट्रेशन करताना जो फॉर्म भरलेला आहे तो महत्त्वाचा आहे, सीईटीचा फॉर्म भरण्याचा नव्हता, असं सीईटी सेलचं म्हणणं आहे। त्यानंतर कॉलेज should not be deny or reject admission of the candidate due to the non-availability of original mark sheet or certificate for SSC, HSC. तर जे वेगवेगळे मार्कशीट्स आहेत, 10वीचा मार्कशीट असेल, 12वीचा मार्कशीट, काही विद्यार्थ्यांचं म्हणणं असतं की माझा मार्क मेमो सध्या अवेलेबल नाही। तर इथं स्पष्टपणे सीईटी सेलने जी सूचना दिलेली आहे, वाटल्यास ज्या विद्यार्थ्यांची अशी अडचण असेल की कुठला मार्क मेमो मिस आहे आणि इथं लिहिलेलं आहे की सीईटी सेलने आपल्याला लिहून दिलेलं आहे, तर आपण प्रिंटसोबत ठेवावी व कॉलेजच्या निदर्शनास ते आणून द्यावं। इथं जे लिहिलेलं आहे त्याप्रमाणे आपण आम्हाला सूट द्यावी अशी आपण डिमांड करू शकता। परत इथे एक गोष्ट त्यांनी दिली, तर SSC और HSC by seeking undertaking that he or she will be provide the original duplicate mark sheet or certificate within 15 days। तर 15 दिवसात आपल्याला तो मार्क मेमो हजर करावा लागेल। म्हणजेच एखादा मार्क मेमो आपल्याकडे नाही, यामुळे आपलं ॲडमिशन रोखलं जाऊ नये, अशा प्रकारची तरतूद आपल्या सीईटी सेलने सांगितलेली आहे। परंतु दुसरी एक तरतूद ती आपण प्रकर्षाने लक्षात घ्यावी, म्हणजे 15 दिवसात आपल्याला कसंही करून तो मार्क मेमो देता आला पाहिजे, जमा करता आला पाहिजे। याचा आपला अंडरटेकिंग लिहून घेऊन आपल्याला नक्कीच ॲडमिशन मिळेल। त्यानंतर कॅन्डिडेट हू हॅव नॉट रिसिव्ड द फायनल इयर डिग्री, ज्यांची फायनल इयर डिग्री मिळणं बाकी आहे तर ते त्या रिझल्टची ऑनलाईन कॉपी ते सबमिट करू शकतात, परंतु त्यांनाही रिझल्ट जेव्हा डिस्प्ले होईल त्यावेळेस त्यांना ओरिजिनल मार्कशीट आणून द्यावी लागेल, असं इथं म्हणणं आहे। त्यानंतर इफ मार्क्स अँड पर्सेंटेज ऑफ फर्स्ट इयर, सेकंड इयर, थर्ड इयर आर मेन्शन ऑन द फायनल इयर डिग्री मार्कशीट, देन द कॉलेज शुड नॉट फोर्स द कॅन्डिडेट टू प्रोड्यूस फर्स्ट इयर अँड सेकंड इयर मार्कशीट सेपरेटली। तर ज्या विद्यार्थ्याचे मार्कशीट एकत्रित, म्हणजे काही मार्क मेमोमध्ये कसं असतं विद्यार्थी मित्रो, तर तिन्ही वर्षाचे मार्क तिथे लिहिलेले असतात, म्हणजे फर्स्ट इयरचे, सेकंड इयरचे आणि थर्ड इयरचे, म्हणजे तिन्ही मार्क मेमो एकत्रित असणारे म्हणजे शेवटचं पर्सेंटेज। तर शेवटचं पर्सेंटेज तिथे एकत्रित लिहिलेलं असेल तर तुम्हाला एकच मार्क मेमो जमा करायची गरज आहे आणि तो मार्क मेमो त्या महाविद्यालयाने स्वीकारावा असा त्याचा क्लिअर अर्थ आहे। परंतु
तसं जर तुमच्या मार्क मेमोवर लिहिलेलं नसेल, 3 वर्षाचे मार्क्स मेमो शेवटच्या म्हणजे फायनल मार्क मेमो तसं लिहिलेलं नसेल तर आपल्या 3 मार्क मेमो देणं क्रमपात आहे, असाही ह्याचा दुसरा अर्थ होय. त्यानंतर कॅन्डिडेट ॲडमिटेड राऊंड फर्स्ट राऊंड सेकंड विल हॅव टू सबमिट अँड अपलोड द ओरिजिनल CVC, TVC, NCL, EWS हे जे सर्टिफिकेट्स आहेत विद्यार्थी मित्रो हे आपल्याला ओरिजिनल फॉर्ममध्येच जमा करावे लागतात. ही गोष्ट आपण लक्षात घ्यावी. ACBCमधले जे कॅन्डिडेट्स आहेत हू हॅव अपलोडेड रिसिप्ट ऑफ CVC देन त्यांना 6 महिन्यामध्ये काय करायचं आहे, ACBC सर्टिफिकेट जमा करायचं आहे. म्हणजे 6 महिन्यात तुम्ही ते जमा करणं गरजेचं आहे, मिळवणं गरजेचं आहे. त्यानंतर सबमिशन ऑफ कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट फॉर द पिरियड 6 months इज ओनली फॉर ACBC कॅन्डिडेट. दिस इज ड्यू टू द पिरियड नॉट व्हॅलिड फॉर अदर रिझर्व कॅटेगरी कॅन्डिडेट. तर दुसरे जे कॅन्डिडेट्स आहेत त्यांच्यासाठी हा पिरियड रिझर्व कॅटेगरीसाठी नाही आहे, तर फक्त ACBCचे जे कॅन्डिडेट्स आहेत त्यांना 6 महिन्यात हे जमा करायचे आहे. तर इतरांना जी दिली जाणारी मुदत आहे ती त्याप्रमाणे आपण गृहीत धरायची आहे. आपल्याला जरी व्हॅलिडिटी मिळालेली नसेल तर व्हॅलिडिटी काही कास्टसाठी व्हॅलिडिटी मिळण्यासाठी वेळ लागू शकतो आणि त्याप्रमाणे कॉलेज तुम्हाला वेळ वाढवून देऊ शकतो. ही गोष्ट आपण लक्षात घ्या. हे 6 महिन्याचं फक्त ACBC याच कॅटेगरीसाठी 6 महिने मेन्शन केलेलं आहे. ही गोष्ट आपण लक्षात घ्यावी. त्यानंतर कॅन्डिडेट हू हॅव मेड मिस्टेक्स इन फिलिंग द मार्क्स ऑफ SSC, HSC अँड हॅव बीन रिजेक्टेड बाय द कॉलेज कॅन बी एडिट कॅप ॲप्लिकेशन फॉर्म फॉर द राऊंड थर्ड बिटवीन द टाईम. तर आता लक्षात घ्या, काही विद्यार्थ्यांचे मार्क्स त्यांनी कमी जास्त टाकले असतील, म्हणजेच कमी जास्त चुकून झाले असतील, टाकले असतील, तर त्यांचे ॲडमिशन्स ऑलरेडी काय केलेले आहेत आपल्या CET सेलनुसार आपल्या कॉलेजेसने नाकारले आहेत. ज्यांचे ॲडमिशन नाकारले त्यांचं ॲडमिशन फर्स्ट सेकंड राऊंडला होऊ शकलं नाही, तर त्यांनी आपले करेक्ट मार्क जे आहेत ते राऊंड थर्डसाठी टाकायचे आहेत. इथे ॲप्लिकेशन एडिटचा जो टाईम दिलेला आहे त्याप्रमाणे काय करायचं आहे, त्यांनी तो आपले मार्क्स दुरुस्त करून तिथे लिहायचे आहेत, टाकायचे आहेत. त्यानंतर कॅन्डिडेट हू आर इलिजिबल फॉर राऊंड सेकंडमध्ये कोणाकोणाला ॲडमिशन भेटू शकतं. कॅन्डिडेट्स हू हॅव बीन अलॉटेड सीट अदर दॅन द फर्स्ट प्रिफरन्स सोडून ज्यांना सीट मिळालेली आहे त्यांनी बेटरमेंट केलं तर फक्त त्यांनाच ॲडमिशन मिळेल. त्यानंतर कॅन्डिडेट हू हॅव बीन अलॉटेड अदर दॅन द फर्स्ट प्रिफरन्स अँड हॅव आयदर पेड ऑर नॉट पेड द वन टाईम सीट ॲक्सेप्टन्स फीस अँड ऑप्टेड फ्रीज or betterment option through candidates login but have not reported to the college for confirming the admission. ज्यांना फर्स्ट प्रिफरन्सचं कॉलेज मिळालेलं नाही, म्हणजे अदर दॅन फर्स्ट प्रिफरन्स कॉलेज तुम्ही 2 नंबर टाकलेलं किंवा कुठल्या तरी खालच्या नंबरचं कॉलेज ज्यांना मिळालं होतं पण त्यांनी ॲडमिशन घेतलं नव्हतं, त्या विद्यार्थ्यांनासुद्धा ॲडमिशन ह्यामध्ये अलॉट होणार आहेत. सेकंड राऊंडमध्ये ते इलिजिबल आहेत. आता कॅन्डिडेट हू आर नॉट इलिजिबल फॉर राऊंड सेकंड, कोणत्या मुलांना सेकंड राऊंडमध्ये ॲडमिशन भेटणार नाही ह्यांच्या खाली बाबी त्यांनी दिलेल्या आहेत. कॅन्डिडेट हू हॅव बीन allocated college of preference first and have verified their documents and have been admitted in the colleges through the login and paid the college fees will not be considered for allocation of second round. तर ह्यांना ॲडमिशन न भेटणं करेक्ट आहे. म्हणजेच विद्यार्थी मित्रो ज्यांचे ॲडमिशन फर्स्ट राऊंडला झालेले आहेत ते सेकंड राऊंडसाठी पात्र नाहीत, इलिजिबल नाहीत. त्यानंतर दुसरी कंडिशन, कॅन्डिडेट हू हॅव बीन अलॉटेड सीट अदर दॅन द फर्स्ट प्रिफरन्स, पहिला प्रिफरन्स सोडून दुसरी सीट ज्यांना मिळाली आहे ॲज पर प्रिफरन्स गिवन बाय द कॅन्डिडेट अँड फ्रीज द अलॉटेड सीट बाय पेईंग सीट ॲक्सेप्टन्स फीज दॅट इज 1000 थ्रू कॅन्डिडेट्स लॉग इन अँड कन्फर्म ॲडमिशन ऑन द अलॉटेड सीट थ्रू द कॉलेज लॉग इन. सच ॲडमिटेड कॅन्डिडेट्स आर नॉट इलिजिबल फॉर राऊंड सेकंड. तर ज्या विद्यार्थ्यांनी कॉलेज फ्रीज केलं होतं त्यांनासुद्धा ॲडमिशन भेटणार नाही असं CET सेलचं म्हणणं आहे, ह्या पॉईंटचं म्हणणं आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रो, candidate who have allotted college of the first preference as other than the first preference and have verified their documents and have been rejected by the admitting college due to the discrepancy in the application form, documents or mismatch in the document and application form are not eligible for the allocation of round second. Such candidates are eligible to participate in round third. तर ज्या विद्यार्थ्यांची कुठली त्रुटी राहिली होती, त्रुटी त्यांनी दुरुस्त केली नव्हती, कॉलेज फ्रीज केलं होतं पण ॲडमिशन त्यांनी डिस्क्रिपन्सीमुळे त्यांना ॲडमिशन मिळू शकलं नव्हतं किंवा कुठल्या तरी मिसमॅचमुळे म्हणजे चुकीमुळे त्यांना ॲडमिशन मिळालं नव्हतं, डॉक्युमेंटमध्ये काहीतरी चूक झाली, एखादं डॉक्युमेंट कमी आहे असं ज्यांना झालेलं आहे त्यांना पण सेकंड राऊंडला सीट मिळणार नाही असं इथं लिहिलेलं आहे. त्यानंतर त्यांना सीट मिळण्याचे जे चान्सेस आहेत त्या विद्यार्थ्यांना परत काय करायचं आहे, ऑप्शन फॉर्म भरायचे आहेत आणि राऊंड थर्डसाठी ते पात्र आहेत, म्हणजे सेकंड राऊंडला त्यांचा विचार केला जाणार नाही. त्यानंतर पुढे अजून आपल्याला काही माहिती दिलेली जी पाहायला भेटते, ॲप्लिकेशन ऑफ लॉजिक ऑफ डायनॅमिक अलोकेशन फॉर द राऊंड सेकंड. कॅन्डिडेट्स हू आर हॅव बीन अलॉटेड सीट अदर दॅन द फर्स्ट प्रिफरन्स इन राऊंड फर्स्ट अँड हॅव ऑप्टेड बेटरमेंट ऑप्शन पेड द सीट ॲक्सेप्टन्स फीस ₹1000
Once upward preference is allotted to such candidate as per the college option or preference field prior to the first round, earlier seats allotment shall stand automatically cancelled due to the application of the logic of dynamic allocation. त्यानंतर if the candidate is not allotted seat in the second round, then seat already allotted in round first as the case may be retained automatically, but the candidate will have to report to admitting college or institute of confirmation of admission again for round second. Colleges should confirm the admission of the candidate round second through they have been allotted same college in the first round. तर फर्स्ट राऊंडमध्ये ज्या विद्यार्थ्यांनी सीट रिटेन केली आहे त्या विद्यार्थ्यांना सेकंड राऊंडमध्ये सीट अलॉट होईल, त्यांना ती कॉलेजला सीट मिळेल. देन दो दे हॅव बीन अलॉटेड सेम कॉलेज इन द राऊंड फर्स्ट, इफ द कॅन्डिडेट डज नॉट रिपोर्ट टू द कॉलेज इन द स्पेसिफाईड पिरियड, सीट विल स्टँड फोरफिटेड ॲटोमॅटिकली. आता दुसऱ्या राऊंडमध्ये जर तुम्हाला ती सीट मिळाली आणि तुम्ही जर तिथं गेले नाही, फोरफिटेड याचा अर्थ असतो ती सीट ऑटोमॅटिकली कॅन्सल होईल, ती तुमच्याकडून काढून घेतली जाईल. म्हणजे सेकंड राऊंडलाही तुम्ही ॲडमिशन नाही घेतलं ती आपोआप काय होईल, तुम्ही त्या सेकंड राऊंडमधून बाद व्हाल. देन कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट, जे विविध सर्टिफिकेट्स आहेत कॅटेगरीशी निगडीत त्या सर्टिफिकेटबद्दल इथं आपल्याला माहिती दिलेली पाहायला मिळते, जी आपण इथे वाचू शकता आणि त्याप्रमाणे आपल्याला काय करायची आहे, कार्यवाही करायची आहे. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रो आपला जो राऊंड सेकंड आहे या संदर्भातलं महत्त्वाचं नोटिफिकेशन आपल्या CET सेलने जारी केलेलं आहे. आपल्याला अलॉटमेंट झालेली आहे. आपण आपले जे लॉग इन आहे लॉग इनमध्ये चेक करावं व त्या अनुषंगाने आपल्याला काय करायचं आहे, कार्यवाही करायची आहे. व्हिडिओ आवडला असल्यास नक्कीच लाईक करा, तसेच मित्रपरिवारामध्ये शेअर करण्यास विसरू नका, जेणेकरून त्यांनाही याचा फायदा होईल. लवकरच भेटूया पुढच्या अपडेटमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.